नीट 2026 चं एक्झाम दिले, एक्झामचं रिझल्ट देखील आलेलं आहे, पण आपल्याला समजत नाहीये का 300 या स्कोरवरती किती मुलं असणार आहे. ओके, त्यानंतर 400 या स्कोरवरती किती मुलं असणार आहे, किंवा मग 400 ते 450 या दरम्यान किती मुलं, 450 ते 500 या दरम्यान किती मुलं, 550 ते 600 या दरम्यान किती मुलं, किंवा मग 600 ते 700 या दरम्यान किती मुलं. त्यानंतर महाराष्ट्रातून एकूण किती विद्यार्थ्यांनी या ठिकाणी नीटचा एक्झाम दिलाय. ओके, त्यानंतर किती विद्यार्थी असे होते जे की क्वालिफाय झाले आणि असे किती विद्यार्थी होते जे की डिस्क्वालिफाय झाले. ही संपूर्ण माहिती सविस्तरपणे मी गौरव चांदा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी आपल्याकडे पेड काउन्सिलिंग ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरला देखील आमचं ऑफिस आहे. तुम्ही जर ऑफिसला आले नसेल तर ऑफिसला येऊन तुमचं ऍडमिशन करू शकता, किंवा जर तुम्ही कोण लांबून असाल तर तुम्ही काय करू शकता, ऑनलाईन स्वरूपात सुद्धा आमच्याकडे जॉईन करू शकता. येत्या शनिवारी आणि रविवारी 2 दिवस आम्ही पुण्यामध्ये असणार आहे. ज्या लोकांना पुण्यामध्ये आम्हाला भेटायचं असेल त्यांनी काय करायचंय, 9699907700 या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचंय. खाली एक लाईन स्क्रोल होते, त्याच्यावरती तो नंबर दिलेला आहे. सर्वात महत्वाचा प्रश्न का किती स्कोरवरती किती मुलं आहे आणि महाराष्ट्रामधून किती मुलांनी नीटचे एक्झाम दिले. कारण आता जो ऑल ओव्हर इंडिया मधला आपला रँक आलेला आहे, म्हणजे संपूर्ण भारत देशामध्ये आपण कुठे हे आपल्याला त्यामधून कळते. पण आपल्याला खरा ऍडमिशन आपला कुठे होणार आहे, महाराष्ट्रामध्ये होणार आहे. मग महाराष्ट्रामधून किती मुलांनी या ठिकाणी नीट एक्झाम दिला होता, कारण आपला जो कॉम्पिटिशन असणार आहे तो महाराष्ट्रातील मुलांसोबत असणार आहे. कारण महाराष्ट्र या राज्यामध्ये क्लोज काउन्सिलिंग चालते. ओके, ज्यांच्याकडे महाराष्ट्राचा डोमासाईल आहे, ज्यांचं 10वी आणि 12वी देखील महाराष्ट्रामधून झालेले, तेच विद्यार्थी काय करू शकता, ह्या काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करू शकता. सर्वात महत्वाचा विषय म्हणजे का महाराष्ट्र राज्यात मग किती मुलं आणि किती या ठिकाणी क्वालिफाय झाले आणि किती डिस्क्वालिफाय झाले, ही संपूर्ण माहिती आता तुमच्यासोबत शेअर करतो. पण बरेचसे पालक व बरेचसे विद्यार्थी सातत्याने एकच टेन्शन मध्ये, आमचा नंबर लागेल का. तर या ठिकाणी तुमचा स्कोर, तुमची कॅटेगरी या ठिकाणी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. आमची एक्सपर्ट टीम तुम्हाला लगेच सांगेल का तुमचा नंबर लागू शकतो का नाही लागू शकत. बरेचसे या ठिकाणी अनुभव आलेले बघा, काही गेल्या वर्षामध्ये लोक ऑनलाईन मध्ये जॉईन करतात बऱ्याचशा ठिकाणी. ओके, तर ज्या कुठे तुम्ही जॉईन करणार असाल तर त्यांना विचारा. जर तुम्ही आमचं फॉर्म फिलिंग, चॉईस फिलिंग, रजिस्ट्रेशन हे सगळं तुम्ही करून देणार तरच त्यांना काय द्या, फीज द्या. कारण विद्यार्थी मित्रांनो, गोष्ट एक लक्षात घ्या, तुम्ही या प्रोसेस मध्ये नवीन आहे. ओके, तुमच्याकडून जर काही चूक झाली, ओके, तर तुमचं अकॅडमिक इयर, शैक्षणिक वर्ष या ठिकाणी काय होऊ शकतो, खराब होऊ शकतो. म्हणून काउन्सिलर असाच निवडा जो की तुमची सगळी प्रोसेस स्वतःहून करून देईल. जर आमच्याकडे जॉईन करताय तर फॉर्म भरल्यापासून तर कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्यापर्यंत संपूर्ण प्रोसिजर देखील आम्ही करून देत असतो. जिथं कुठं जॉईन करणार असाल त्यांना ही संपूर्ण माहिती विचारा. त्यानंतर राऊंड वाईज ते तुम्हाला कट ऑफ देणार का, ओके, कॉलेजचे फी स्ट्रक्चर देणार का, संपूर्ण माहिती विचारून घ्या. कारण जॉईन करण्याच्या अगोदर सगळीकडे चर्चा करा आणि त्यानंतरच देखील काय घ्या, तुमचा निर्णय घ्या. विषय खूप महत्वाचा आहे का महाराष्ट्रामध्ये एकूण मुलं किती होते. सगळ्यात पहिले आपण बघूया. ओके, तर बघा या ठिकाणी एक नोटीस आलेली होती बघा, नीट जो आपला नीट यूजीचा ऑफिशियल पोर्टल आहे एनटीएचा, त्याच्यावरती आलेली ही नोटीस आहे बघा. तर बघा यामध्ये सगळे स्टेटचे मुलं बघा, किती मुलांनी रजिस्टर केले, किती मुलं अपियर आहे, किती क्वालिफाय झाले. ओके, तर हे सगळे यामध्ये आलेले आहे. ओके, 2025 मध्ये किती होते, 26 मध्ये किती होतं, तर आपण आपलं महाराष्ट्र राज्याचं बघूया. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या ठिकाणी स्क्रोल करत घेतलं तर हे बघा महाराष्ट्रात. ओके, महाराष्ट्रात जर या ठिकाणी आपण बघितलं तर याच्यामध्ये सविस्तरपणे दिलेले. आता या ठिकाणी थोडं मी झूम कमी करतोय. ओके, ओके, तर या ठिकाणी जर बघितलं आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर या ठिकाणी आपला महाराष्ट्र आहे. ओके, रजिस्टर 2025 मध्ये किती मुलांनी रजिस्टर केलं होतं, तर 2,48,201 मुलं या ठिकाणी काय केलेलं होतं, नीट 2025 च्या एक्झाम साठी रजिस्ट्रेशन केलं होतं महाराष्ट्रामध्ये. ओके, महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर एकच मिनिट द्या मला, फक्त एकच मिनिट द्या. थोडस तुम्हाला पेन वरती मला एक्सप्लेन करता येईल, त्यासाठी फक्त पेन एक वेळेस व्यवस्थित ओपन करतोय. आणि बरेचसे विद्यार्थी म्हणताय का सर आमचं स्कोर कमी आहे, आमचे पालक देखील आम्हाला या ठिकाणी काय करू देत नाही, ऍडमिशन करू देत नाही. म्हणताय का तू यावर्षी रजिस्ट्रेशन करू नको. तर पालकांसोबत माझी एक नम्र विनंती बघा, ह्या वर्षी आपल्या पालकाचा जो आतापर्यंत आपला पाल्याचा जो या ठिकाणी काय आलेला आहे पालकांनो, ऑल इंडिया रँक आलेला आहे. संपूर्ण भारत देशामध्ये तो कुठे ते आपल्याला कळते, पण त्याला ऍडमिशन कुठे घ्यायचंय, महाराष्ट्रामध्ये काय घ्यायचंय. यासाठी काउन्सिलिंग मध्ये उतरा.
काउन्सिलिंग मध्ये उतरले तर तोच तुमचा एसएमएल येतो, तोच तुमचा खरा कट ऑफ येतो. एसएमएल त्या ठिकाणी डिसाइड करतो का तुमचा नंबर लागू शकतो का नाही लागू शकत. ओके, आता सर्वात महत्वाचं, ओके, हे बघा, हे महाराष्ट्र आहे आपलं. ओके, महाराष्ट्रामध्ये 2025 मध्ये एकूण 2,48,201 विद्यार्थ्यांनी काय दिलेला होता, एक्झाम दिलेला होता. त्यामधून 2,42,858 या ठिकाणी काय झालेले होते, अपियर झालेले होते बघा एक्झाम साठी. त्यामधून 1,25,727 विद्यार्थी काय झालेले होते, क्वालिफाय झालेले होते. आणि त्यानंतर 2026 मध्ये जर आपण विचार केला तर या ठिकाणी 2026 मध्ये जे विद्यार्थी होते, टोटल जी संख्या होती ती 2,22,849 होती. ओके, त्यानंतर यामधून अपियर किती झाले होते, फक्त 2,01,100 विद्यार्थी या ठिकाणी काय झालेले होते, अपियर झालेले होते. आणि क्वालिफाय त्यामधून किती झालेले 2026 मध्ये तर 1,07,304 विद्यार्थी या ठिकाणी काय झालेले, क्वालिफाय झालेले महाराष्ट्र राज्यामध्ये. आता तुमचं ऑल इंडिया रँक 5 लाखात येते, कोणाचं 6 लाखात येते, पण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये 2026 मध्ये किती विद्यार्थी क्वालिफाय झालेले, तर 1,07,304 विद्यार्थी देखील काय झालेले, फक्त क्वालिफाय झालेले. ओके, जर तुमचं रँक जास्त येत असेल तर तुमचं खरं कॉम्पिटिशन महाराष्ट्रामध्ये असणार आहे. जर तुम्ही प्रॉपरपणे काउन्सिलिंग करताय तर 100% तुम्हाला काय होऊ शकते, अलॉटमेंट होऊ शकते. सर्वात महत्वाचा प्रश्न, किती स्कोर वरती आता किती मुलं असणार आहे बघा. तर बघा, ही एनटीए कडून आलेली एक रेंज आहे बघा. तर यामध्ये यांनी सांगितले, आपण आता कॅल्क्युलेट करूया. ओके, जे विद्यार्थी समजा आता 701 ते 720 या दरम्यान आहे, असे किती विद्यार्थी, 19 विद्यार्थी. तर इथं ऑल इंडिया रँक किती येतोय तुमचा, AIR. ओके, एक मिनिट द्या मला फक्त. तर इथं तुमचा जो ऑल इंडिया रँक येतोय AIR, तो किती येतोय, 19 येतोय. ओके, इथे 19 येतोय. ओके, आता आपण कॅल्क्युलेट करूया. बघा, 19 प्लस बघा, ज्यांचं स्कोर 651 ते 700 या दरम्यान आहे, इथं किती कॅन्डिडेट आहे, 1371. म्हणजे 1371 जर आपण कॅल्क्युलेट करत घेतलो इथपर्यंत जो ऑल इंडिया रँक आहे. ओके, 651 ते 700 या दरम्यान किती मुलं आहे, 1390 मुलं आहे. ओके, किती, 1390 मुलं आहे. बरं, आपण आणखी प्लस करत घेतलं, ज्यांचा स्कोर 601 ते 650 आहे या दरम्यान किती मुलं आहे आता, तर आपण कॅल्क्युलेट करूया. ऍडिशनल मुलं किती ऍड होत आहे, तर 8,425. 8,425 जर आपण ऍड केलं, 8,425, तर या ठिकाणी जो ऑल इंडिया रँक येतोय जवळपास एवढ्या रेंज मध्ये किती मुलं आहे आता, 9,815 मुलं आहे तुमचे. ओके, त्यानंतर बघा, ज्यांचा स्कोर 551, ओके, ज्यांचा स्कोर 551 ते 600 या दरम्यान आहे, इथं किती ऑल इंडिया रँक येतोय, किती कॅन्डिडेट आहे बघा इथं, तर हे नवीन बघा, हे या ठिकाणी 27,025. तर एकूण किती मुलं आहे, ऑल इंडिया रँक येतो या ठिकाणी 27,055. जर आपण या ठिकाणी केलं तर इथं जवळपास तुमचे जे मुलं आहे ते 36,870 आहे बघा. ओके, इथपर्यंत किती विद्यार्थी आहे, ज्यांचा स्कोर 551 ते 600 या दरम्यान आहे, तर 36,870 विद्यार्थी. हे ऑल ओव्हर इंडियाचं कॅल्क्युलेशन चाललंय. आणि महाराष्ट्रामध्ये 1,00,000 विद्यार्थी काय झालेले, जस्ट क्वालिफाय झालेले. ओके, त्यानंतर जर 501 ते 550 या दरम्यान जे विद्यार्थी ते किती, तर मग हे नवीन मुलं झाले बघा आता ऍड, 52,471. 52,471 जर आपण प्लस केलं तर इथपर्यंत जे विद्यार्थी तुमचे समजा किती आहे, 89,339. 341. ओके, 89,341. बरं, जर 451 ते 500 या दरम्यान किती विद्यार्थी, आपण जर कॅल्क्युलेट केलं व्यवस्थितपणे, तर या ठिकाणी जे विद्यार्थी 77,023 यांना जर आपण व्यवस्थित कॅल्क्युलेट केलं तर इथं जी तुमची संख्या येते विद्यार्थ्यांची 1,66,334. ओके, 64 एवढे विद्यार्थी काय या रेंजमध्ये त्यांचा स्कोर आहे. ओके, त्यानंतर बघा 401 ते 450 या दरम्यान किती कॅन्डिडेट आहे, तर या ठिकाणी 1,05,403 हे कॅन्डिडेट आहे. आणि जे वरचे आपण कॅन्डिडेट यामध्ये जर ऍड केले तर हे किती होऊ लागले, 1,05,403. तर इथपर्यंत जे तुमचे कॅल्क्युलेशन येते ते किती मुलं आहे या रेंजमध्ये, 2,71,767 एवढी मुलं काय ह्या रेंजमध्ये. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. ओके, त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर 351 ते 400 या दरम्यान आहे, तर इथं जे कॅन्डिडेट ते किती एकूण आता,
तर यामध्ये जे आता ह्या रेंजमध्ये जे टोटल कॅन्डिडेट आहे 1,42,003 एवढे कॅन्डिडेट आहे. आणि मग ऑल इंडिया रँक किती होतो ह्या स्कोरवरती, तर या स्कोरवरती जो ऑल इंडिया रँक येतोय 1,42,003, याला जर कॅल्क्युलेट केलं तर 4,13,770 एवढा काय येतोय ऑल इंडिया रँक येतोय मित्रांनो. ओके. त्यानंतर ज्यांचा स्कोर 301 ते 350 या दरम्यान आहे, ह्या रेंजमध्ये किती कॅन्डिडेट आहे, 1,80,449 आहे. मग इथं ऑल इंडिया रँक किती येतोय, तर 1,80,494 जर आपण याला कॅल्क्युलेट केलं मित्रांनो, तर इथे येतोय तुमचा ऑल इंडिया रँक. ओके. ज्यांचं ऑल स्कोर आहे 301 ते 350, इथं ऑल इंडिया रँक येतोय 5,54,264. ओके. इथपर्यंत काय येतोय तुमचा ऑल इंडिया रँक येतोय. ज्यांचा स्कोर 251 ते 300 या दरम्यान आहे, तर इथं ऑल इंडिया रँक किती येतोय. ओके. तर ह्या रेंजमध्ये जे कॅन्डिडेट आहे ती किती आहे, 2,15,148 आहे. पण ऑल ओव्हर इंडियातून किती कॅन्डिडेट, म्हणजे ऑल इंडिया रँक जर याच्या वरचे जर विद्यार्थी आपण कॅल्क्युलेट केले, तर यामध्ये परत आपल्याला काय करावं लागेल, ऍडिशन करावी लागेल. तर 2,15,148 हे जर आपण कॅल्क्युलेट केलं, तर ह्या रेंजमध्ये जो ऑल इंडिया रँक येतोय तो 8,09,412 येतोय मित्रांनो. ओके. एवढा येतोय ऑल इंडिया रँक. त्यानंतर जे 201 ते 250 या दरम्यान जे कॅन्डिडेट आहे ते किती आहे, 2,50,899 आहे. 2,50,899. तर ऑल इंडिया रँक किती येतो इथं, तर 10,60,000. ओके. 10,60,311 एवढा काय येतोय ऑल इंडिया रँक येतोय. आणि जे विद्यार्थी 151 ते 200 या दरम्यान आहे, तर इथे किती विद्यार्थी, 2,89,565 विद्यार्थी आहे. आणि त्यांचा ऑल इंडिया रँक किती येतोय, 2,89,000. ऑल इंडिया रँक आपण कॅल्क्युलेट करतोय 565. याला जर आपण कॅल्क्युलेट केलं, तर इथं ऑल इंडिया रँक येतोय 13,49,876. ओके. एवढा काय येतोय ऑल इंडिया रँक येतोय. म्हणजे आता तुम्हाला कळालं असेल, जर तुमचं जे काही स्कोर असेल, समजा तुमचा स्कोर आहे, समजा एक मिनिट, तुमचा स्कोर आहे बघा 351 ते 400 या दरम्यान, तर कॅन्डिडेट किती, 1,42,003. पण इथं ऑल इंडिया रँक किती येते, 4,13,770 येते. आणि तुम्हाला हे कळालं असेल का आपलं जो खरा कॉम्पिटिशन आहे तो कुठे, महाराष्ट्र राज्यामध्ये. कारण ऍडमिशन कुठे घ्यायचंय, महाराष्ट्रात घ्यायचंय. तर किती या ठिकाणी क्वालिफाय झालेले 2026 मध्ये जर विचार केला आपण, या ठिकाणी महाराष्ट्राचं जर क्वालिफाय झालेले बघा तुमचे या ठिकाणी, एक मिनिट, तर या ठिकाणी तुमचे जे मुलं क्वालिफाय झालेले 1,07,304 विद्यार्थी देखील क्वालिफाय झालेले आहे. आणि या 1,00,000 मुलांमध्ये काय आपलं खरं कॉम्पिटिशन आहे. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय. पेड काउन्सिलिंग सुरू आहे. येत्या शनिवारी रविवारी आम्ही पुण्यात असणार आहे. जे लोक इंटरेस्टेड असतील, खाली एक नंबर स्क्रोल होतोय, पुणे काउन्सिलिंग, असं मेसेज करा. लोकेशन डिटेल देखील तुम्हाला शेअर केली जाणार. ओके. चला तर भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.